श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. आपण कुठलीही देवपूजा करत असतो, कुठल्याही देवांची आरती करतो, तर ती देवांची पूजा केल्यानंतर आणि आरती केल्यानंतर आपण त्या आरती झाल्यानंतर कापुराची आरतीसुद्धाही करत असतो. तर हा कापूर आपल्या घरामध्ये आपण जाळल्यानंतर त्याचे आपल्याला काय फायदे होतात, त्याचे काय महत्त्व आहे, हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कुठल्याही पूजेमध्ये आपण कापूर हा आपल्या घरात जाळत असतो. आपल्या घरामध्ये हा कापूर जाळण्याचे आपल्याला ज्याप्रमाणे धार्मिक दृष्टिकोनातून फायदे होत असतात, त्याचप्रमाणे वैज्ञानिक दृष्टिकोनातून सुद्धा त्याचे फायदे होत असतात. आणि हेच आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की कापूर घरामध्ये जाळल्याने त्याचे आपल्याला धार्मिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून कोणते फायदे होतात, त्याचे काय महत्त्व आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये कापूर, धूप, दीप यांच्या वापराशिवाय आपल्या कुठल्याही देवांची पूजा ही पूर्ण होत नाही. आणि म्हणूनच या गोष्टींना आपल्या हिंदू धर्मामध्ये विशेष असं महत्त्व आहे. ही परंपरा आपल्याकडे खूप वर्षांपासून सुरू आहे. आपल्या घरामध्ये कापूर जाळून आपल्या घरातील देवांची आरती केल्याने आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जेचा नायनाट होत असतो. त्याचप्रमाणे पूजा करताना कापूर जाळणं अत्यंत शुभकारक असं मानलं जातं. त्यासोबतच घरामध्ये कापूर जाळणं वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही चांगलं मानलं जातं. कापूर हा अनेक रोगांमध्ये सुद्धा जबरदस्त असा फायदेशीर ठरत असतो. कापूर अनेक औषधांच्या निर्मितीमध्ये सुद्धा वापरला जातो, असे हे कापराचे वैशिष्ट्य आहे. आणि आता आपण सर्वात आधी जाणून घेऊया की आपल्या घरामध्ये कापूर जाळण्याचे आपल्याला धार्मिक दृष्टिकोनातून काय फायदे होतात. आपल्या घरामध्ये कापूर जाळल्याने आपल्या घरातील वातावरण हे सुगंधित राहते आणि त्याशिवाय आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जेचा नायनाट होत असतो. आपल्या घरामध्ये आपण सकाळी संध्याकाळी कापूर जाळल्याने आपल्या घरातील वादविवाद हे थांबून आपल्या घरात आनंदाचं वातावरण हे निर्माण होतं. हिंदू मान्यतेनुसार घरामध्ये कापूर जाळल्याने पितृदोष हा कमी होतो. घरात रोज सकाळ संध्याकाळ नियमित तुपात भिजवलेला कापूर जाळल्याने आपल्या घरात जो काही पितृदोष असतो तो लवकर कमी होतो. आणि हाच कापूर आपण गाईच्या शेणापासून बनलेल्या गौरीवर ठेवून हा कापूर आपण आपल्या घरामध्ये जाळला तर बाहेरील नकारात्मक ऊर्जा ही आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही आणि त्यासोबतच वाईट शक्ती ही सुद्धा आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही. आणि जर आपल्या घरातील लहान मुलं ही सतत चिडचिड करत असतील तर अशा वेळेस आपण आपल्या घरामध्ये कापूर हा जर जाळला तर या कापराच्या धुरामुळे आपल्या घरामध्ये आपल्या लहान मुलांना जी काही कोणाची वाईट दृष्टीही लागली असेल तर ती सुद्धा निघून जाते आणि त्यांची चिडचिडसुद्धा थांबत असते. त्याचप्रमाणे आपण आपल्या घरामध्ये कापूर जाळल्याने आपल्याला देवी देवतांचे आशीर्वाद हे सुद्धा मिळत असतात. देवी देवतांची कृपा ही सुद्धा आपल्यावर कायम टिकून राहत असते. संध्याकाळच्या वेळेस आपण आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर जर कापूर जाळला तर कुठलीही वाईट शक्ती ही आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही. सूर्यास्त झाल्यानंतर वाईट शक्तींचा प्रभाव हा वाढत असतो आणि तोच आपल्या घरामध्ये सुद्धा प्रवेश करू शकतो. अशा वेळेस आपण सूर्यास्त झाल्यावर दिवे लागण्याच्या वेळी जर आपल्या घरामध्ये कापूर जाळला तर कुठलीही वाईट शक्ती ही आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही. त्याचप्रमाणे घरामध्ये सकाळ संध्याकाळ आपण जर अगदी रोज न चुकता कापूर हा जाळत गेलो तर आपल्या घरात जो काही वास्तुदोष असतो तो सुद्धा दूर होत असतो. तर हे असे धार्मिक दृष्टिकोनातून कापूर आपल्या घरात जाळण्याचे महत्त्व आहे. आणि आता आपण वैज्ञानिक दृष्टिकोनातून याचे काय महत्त्व आहे, आपल्या घरामध्ये कापूर जाळण्याचे आपल्याला काय फायदे होतात हे बघूया. वैज्ञानिक दृष्टिकोनातून घरामध्ये कापूर जाळल्याने घरातील सूक्ष्म जंतूंचा नायनाट होत असतो. त्याशिवाय आपल्या घरातील वातावरण देखील शुद्ध हे होत असते. घरामध्ये कापूर जाळल्याने संसर्गजन्य आजारांपासून आपला बचाव होत असतो. कापरामध्ये असे काही गुणधर्म आहे की कापूर जाळल्याने आपल्या घरामध्ये जे काही छोटे छोटे सूक्ष्मजीव असतात, असे जे काही बॅक्टेरिया असतात ज्यामुळे आपल्याला वेगवेगळे आजार हे होऊ शकतात, असे जे काही बॅक्टेरिया असतात ते मरून जातात. घरामध्ये कापूर जाळल्याने अशा बॅक्टेरियांचा नायनाट होत असतो आणि परिणामी विविध संसर्गजन्य आजारांपासून आपल्याला संरक्षण हे मिळत असते. जेव्हा कोरोना व्हायरस आला होता तेव्हा सुद्धा आपण बघितलं आहे की आपल्या घरामध्ये बरेच जण हे कापूर जाळत होते आणि आपल्याला घरामध्ये प्रत्येकाला कापूर जाळण्याची माहितीही दिली जात होती. त्याचप्रमाणे घरामध्ये कापूर जाळल्याने कफ, स्नायूंचा ताण, मानदुखी, सांधेदुखी यांसारख्या आजारांमध्ये सुद्धा आराम हा मिळत असतो. आयुर्वेदातही कापूर तेलाचा वापर हा खूप फायदेशीर आहे असं सांगण्यात आलं आहे. तसंच कापूर हा आपल्या केस गळतीच्या उपायांवर सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे. आता आपण बघतो की बऱ्याच जणांचे केस हे गळतात आणि केसांमध्ये कोंडा सुद्धा निर्माण होतो आणि अशा वेळेस नारळाच्या तेलामध्ये कापूर हा मिसळून तो जर आपण आपल्या केसांमध्ये लावला तर आपल्या डोक्यातील जो काही कोंडा आहे, जो काही डॅन्ड्रफ आहे तो निघून जातो आणि आपली केस गळती ही सुद्धा कमी होते. त्याचप्रमाणे दमा असणाऱ्या लोकांना सुद्धा कापूर हा अत्यंत महत्त्वकारक आहे असं सांगितलं जातं. ज्या लोकांना दमा आहे, श्वसनाविषयी काही विकार आहेत, अशा व्यक्तींजवळ जर आपण कापूर हा जाळला तर
त्यांचा दम्याचा त्रास हा काही प्रमाणात दूर होत असतो. त्याचप्रमाणे त्यांना श्वास घेण्यासाठी जो काही त्रास होतो असतो तो सुद्धा कमी होतो. एकंदरीतच काय, कापूर आपण आपल्या घरामध्ये जाळल्याने आपल्या घरातील हवा सुद्धा शुद्ध होत असते. तर याप्रमाणे कापूर जाळल्याने आपल्या घरामध्ये त्याचे आपल्याला काय फायदे होतात हे आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये बघितलं आहे. कापूर आपल्या घरामध्ये जाळल्याने आपल्याला धार्मिक दृष्टिकोनातूनही त्याचे खूप असे फायदे होतात. त्याचप्रमाणे वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही त्याचे आपल्याला खूप असे फायदे होतात आणि म्हणूनच आपण सर्वांनी आपल्या घरामध्ये कापूर हा नक्की जाळलाच पाहिजे. तर याप्रमाणे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कापूर जाळण्याचे धार्मिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून काय महत्त्व आहे हे सांगितले आहे. आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबूया. आणि चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर सुद्धा जरूर करा. आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.